जय मल्हार, जय अहिल्या. आज आपल्या सर्वांपुढे लाईव्ह यायचं कारण असं, कुणालाही आज या बाबतीत मी कल्पना दिली नाही की आज मी लाईव्ह येत आहे. परंतु आज लाईव्ह तात्काळ येण्यामागचं कारण हे की आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला असं कळलं की इंदापूरमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन होतं व त्या कार्यक्रमासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब देखील त्या कार्यक्रमाला गेले होते. छगनजी भुजबळ होते, महादेव जानकर होते, सर्वच ओबीसीचे नेते त्या ठिकाणी त्या सभेसाठी गेले होते. आमदार गोपीचंद पडळकर हा त्यांचा कार्यक्रम ओबीसी महाएल्गार मोर्चाचा सभेचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथे दूध दरवाढीसाठी काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी उपोषणास बसले होते किंवा त्या ठिकाणी आंदोलनास त्या ठिकाणी बसले असताना गोपीचंद पडळकर साहेब त्या ठिकाणी त्यांना भेट द्यायला गेले किंवा त्यांची विचारपूस करायला गेले असता काही तेथील लोकांनी घृणास्पद नालायकपणा करून त्यांच्यावरती चप्पल फेक केली. अशा प्रकारचे फालतू चाळे केले. गोपीचंद पडळकरांचा आणि वैयक्तिक किंवा त्यांच्या विचारांशी विसंगत असं कुणाशी काही असेल तर त्यांनी ते वैचारिक पद्धतीने करावं. त्यांचे विचार पटत नसतील किंवा त्यांच्या विचारांशी तुम्ही सहमत नसाल तर. परंतु जर का आमच्या समाजाच्या कोणत्याही बांधवांवर, आमच्या सहकाऱ्यांवर, नेत्यांवर अशा पद्धतीचे जर का कोणी फालतू चाळे केले आणि आमच्या जर का समाजाच्या कोणत्याही नेत्याला दुखावण्याचा प्रयत्न केला तर एवढंच सांगतो, चालणाऱ्याला अडवायची आमची जात नाही. पण आम्हाला जर का कोण आडवा जात असेल तर मग त्याला पण त्याची वाट दाखवू कशी असते ते. गोपीचंद पडळकर जरी हे कोणत्या पक्षाचे नेते असले किंवा कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असले तरी सर्वात प्रथम ते धनगर समाजाचे एक आत्ता विधान परिषदेचे सदस्य जरी असले तरी धनगर समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वच धनगर बांधवांना त्यांच्याबद्दल आदर आहे, होता आणि राहणार. कारण समाजाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक नेत्याचं योगदान आहे, त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकरांचं देखील योगदान आहे. काही त्यांचे विचार काही लोकांना पटत नाहीत, काही त्यांच्या वक्तव्याबाबतीत प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतःची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. काही ठिकाणी आम्ही देखील त्यांना वेळोवेळी विचारत असतो की अशा पद्धतीने हे असं कसं काय झालंय. परंतु ती वैचारिक विरोध असावा, वैचारिक भूमिका मांडावी. आज जो इंदापूरमध्ये जो नालायक प्रकार झालाय आणि असली फालतूगिरी जर का कोण करणार असेल आणि आमच्या देखील समाजाच्या बांधवांना नेत्याने डिवसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काही इथं बांगड्या भरलेल्या नाहीत आणि आम्ही काही हातावर हात ठेवून काही शांत बसलेलो नाही. शेवटी मग त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. आम्ही सर्व समाज बांधवांचा आदर करतो. प्रत्येक जातीतील दुर्बल घटकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत या मताशी आम्ही देखील सहमत आहे. आज आम्ही देखील भांडतोय. धनगर समाजातील जे दुर्बल घटक आहेत, जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, जे गोरगरीब मेंढपाळ बांधव आहेत, त्यांना आरक्षणामध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी मराठा समाजातील गोरगरीब मराठा बांधवांसाठी भांडतायत. छगन भुजबळ साहेब ओबीसीतील सर्व घटकांसाठी त्या ठिकाणी भांडतायत. त्या ठिकाणी पडळकर साहेब, जानकर साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे सगळे जाऊन त्यांची भूमिका मांडतायत. ह्याच्यामध्ये कोणत्याही जातीला आरक्षणासंदर्भात विरोध करायचा कोणाचाही मानस नाही. सर्वांना आरक्षण देत असताना कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता किंवा कोणाच्याही ताटातलं काढून आम्हाला द्या अशी कुणाचीही भूमिका नाही किंवा कोणीही तसं होऊन देणार नाही. जो तो ज्या त्या जातीत जन्मलाय, कोण काय वरतून तिथं स्वतःला मला ह्या जातीत जन्माला घालायला पाहिजे, मला त्या जातीत जन्माला घालायला पाहिजे, अशा काय आवडीनिवडी ठेवलेल्या नसतात.
शेवटी जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाने त्या त्या जातीत जन्माला येतो आणि त्या त्या जातीत जन्माला आल्यावर त्या त्या जातीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे अशी प्रत्येकाचीच भूमिका असती. मग तो मराठा बांधव असेल, ओबीसी असेल, धनगर असेल. ज्यांनी त्यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण आपापली आंदोलनं, आपापली भूमिका मांडावी. परंतु जर का असा अंगावर येण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या समाजातल्या कोणत्याही नेत्याला डिवसण्याचा प्रयत्न केला, आमच्या समाज बांधवांना, आमच्या सहकाऱ्यांना, तर मग लक्षात ठेवा, शेवटी मग महाराष्ट्रात आम्ही सुद्धा 2-2.5 कोटी आहे. मग रस्त्यावर आम्ही देखील उतरलो तर काय होईल? आम्हाला कुणाबरोबर जाणून बुजून वैर घ्यायचं नाहीये. शेवटी आम्ही दिवस रात्र आमची मेंढरं घेऊन दऱ्याखोऱ्यात जिथं जंगली जनावर असतात त्यांचा दररोज सामना करतोय. त्यामुळे हे वाघ, कोल्हे, लांडगे, हे सिंह किंवा जंगली जनावर, रानडुकर याच्याशी सगळ्यांशी रोज सामना असतो आमच्या मेंढपाळ बांधवांचा. त्यामुळं लढाया करणं किंवा युद्ध करणं हे काय आम्हाला नवीन नाहीये. परंतु आमची एक प्रामाणिक भूमिका आहे की आमचं वैर, आमचं भांडण, आमचा लढा हा सरकारशी आहे. आमचा लढा कोणत्याही जातीच्या, कोणत्याही वर्गाशी नाही. हे ज्या त्या जातीतल्या लोकांनी समजून घ्यावं. पुन्हा जर का असले फालतू चाळे केले तर मग आमच्या पायात धनगरी वाहना कधी बघितल्या नसतील तर त्यांना बघायला मिळतील कसे असतात. आवाजच कार कार येतो चालताना. जर का थोबाडावर पडल्या तर मग तुमची कशी टार टार फाटेल याचा पण विचार करा. आणि जाणून बुजून उगाच कुणाच्याही समाजाच्या आमच्या नेत्यावर असल्या प्रकारचे प्रकार केले, आमच्या समाज बांधवावर कसल्याही पद्धतीचे असले घाणेरडे चाळे केले तर याद राखा, मग या 2 कोटी धनगर बांधवांशी तुमची गाठ आहे. वैचारिक लढा करा. तुम्हाला पटत नसेल निषेध नोंदवा, किंवा तुम्हाला पटत नसेल तर त्या ठिकाणी सोशल मीडियामधून त्यांच्या प्रत्येक वक्तव्य असतील त्याला तुम्हाला जे वाटतंय ते वैचारिकरित्या कमेंट्स करा. पण चुकीचं जर का काही केलं आणि असलं जर का नाटकं केली तर याद राखा, मग आम्ही जर का एकदा सुरू केलं तर मग तुमच्या बाप जादानी ते थांबणार नाही. ऑलरेडी आम्ही आमच्या 70 वर्षाच्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आज देखील शांततेने अजून सुद्धा आम्ही सरकारची वाट बघतोय. आज न्यायालयामध्ये सुनावणी होती, तिथं तारीख पुढे ढकलली गेली. आता विधानसभेवरती पण मोर्चा आहे नागपूरला. पुन्हा अजून त्याच्यात काय होतंय हे आमचा आपापसातला वैचारिक जो मतभेद असेल किंवा एकमेकांचे विचार असतील ते आम्ही आमच्या त्या त्या वेळेस त्या त्या लेवलला बघून घेऊ. पण बाहेरच्यानी कुणी जर का इकडे येऊन आमच्यावरती जर का चिखलफेक करायचा प्रयत्न केला आणि आमच्या जर का कुठल्याही नेत्याला डिवसण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, मग ज्या पद्धतीने मग आम्ही जंगली जनावरांचा बंदोबस्त करतो आमच्या मेंढपाळावर, आमच्या मेंढरांवर आल्यावर, त्याच पद्धतीने मग आम्हाला देखील तुमचा बंदोबस्त करावा लागेल. एवढंच लक्षात ठेवावं. ज्यांनी आज इंदापूरमध्ये हे घाणेरडे कृत्य केले त्यांना हा इशारा आहे. हे इतर लोकांसोबत तुमचं चाललं असेल ते ऐकून घेत असतील, सहन करत असतील. इतर राजे यशवंतराव, सरदार मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकरांचं रक्त आमच्या सुद्धा धमन्यात सळसळतंय. काय आम्ही काय असंच काय कुठून घाटावरून वरतून खालून आलेलो नाहीये. आमचा इतिहास पण काढून बघा. आणि पुन्हा जर का असलं, जर का कुठे काय झालं, पहिल्यांदा तर त्या जे कोणते हरामखोर होते ज्यांनी ते चप्पल फेक केली त्यांना माझा इशारा आहे. उद्या तुमचे सुद्धा नेते येणार आहेत कधी ना कधी तरी. मग आम्ही ठरवलं तर याद राखा, आम्ही तुम्हाला जरी आमचा भाऊ मानतो, मोठा भाऊ मानतो, तुमच्या प्रत्येक ह्याच्यात आम्ही सहभागी असतो. जातीवाद हा 0% सुद्धा आमच्या मनात देखील नाही, ध्यानात देखील नाही. परंतु जर का तुम्ही आमच्या सरकार नाही त्याचा जर का त्या ठिकाणी जर का अपमान केला, अवमान केला
तर मग शेवटी आम्हाला सुद्धा ते पिवळे झेंड्याची दांडकी उलटी करावी लागते. एवढंच सांगतो, समझने वाले को इशारा काफी है. जय हिंद, जय मल्हार.